मी आधीपासून मालिका बघते, म्हणजे जेव्हा सुरुवातीला छोटी इंदूपासून मालिकेची सुरुवात झाली ते आता हे नवीन वळण आल्यात तोपर्यंत, तर त्यातलं एक खूप महत्वाचं आणखीन एक वळण आलं होतं ते म्हणजे विठू पंढरपूरची एंट्री, की तो संकटाच्या समयी अदू आणि तिला इंदूला भेटतो आणि तो दुवा तुम्ही आता पण प्रमोशन मध्ये ठेवलात, ह्याचं खूप छान वाटलं की ते सरळ आलं पात्र आणि जाऊ दे साईडला म्हणून तसं नाही केलंय. आता जेव्हा प्रोमो आला तेव्हा संतोष जुवेकर त्यामध्ये होते आणि सेम ट्रान्झिशन तुम्ही दाखवलं की छोटी इंदू आणि त्याच्यासोबतचा प्रवास पुढे येणार आहे, म्हणजे आणि त्यांनी पण स्वतः सांगितलं विठू पंढरपूरकरांनी की आता इंदूची गोष्ट नवीन पुढे जाते. तर मला हे विचारायचं की तो अनुभव कसा होता, कारण छावानंतर खूप प्रचंड संतोष जुवेकरांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बदलला, आपला मराठी कलाकार मोठ्या पडद्यावरती आतापर्यंत माझ्या अंगावर. तुझा अनुभव कसा होता तो, आणि आता पुढे ते दिसणार आहेत का मालिकेत, काय आहे दिसणार आहेत की नाहीत ही मज्जा मी सांगणार नाही पण त्यांची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे आणि एकतर विठू रायाला रिप्रेझेंट करणारं पात्र कसं असू शकतं हे एक्सेप्ट करणं आपल्याला कोणी दुसरं असतं तर मला अवघड झालं असतं, पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये इतकं प्रेम आहे, इतकी आपुलकी आहे, इतकं तेज त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे, कारण हे कामाचं तेज आहे मला असं वाटतं. त्यांनी इतकं काम केलेलं आहे, त्यांनी इतक्या लोकांना समजलं आहे, इतके पात्र त्यांनी समजलेत, म्हणून त्यांना कुठेतरी एक कामाचं नकळत आलेला एक ऑरा आहे त्यांचा जो फील होतो जेव्हा ते आजूबाजूला आहेत ना. एक हॅपी वातावरण असतं, मजा मस्ती चालू आहे, कसलाच लोड नाहीये कोणाचा कामाला, छान काम होतं आणि वेळेत कामही होतं आणि इम्प्रोव्हायझेशन पण तो प्रचंड घेतो, खूप इम्प्रोव्हायझेशन होते आणि एक काय म्हणतात शाब्बासकीची थापही ते देतात. म्हणजे जाता जाता मला असं आलं होतं की खूप मोठा माणूस आहे, खूप मोठे कलावंत आहेत, त्यांच्या समोर करणं, पण जाता जाता त्यांनी मला जवळ घेतलं आणि मला म्हणले लढ आता तुझी वारी असं म्हणून ते गेले. आणि मला ते माझ्या लक्षात आहे अजूनही की ते हे मोटिवेशन देणारं पहिली थाप होती विनोद दादांनंतर.